नमस्कार. मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आज आहे 15 ऑक्टोबर. अर्थात आज आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, अर्थात त्यांची जयंती. आणि प्रेक्षक हो, आपल्याला माहिती असेल की मिसाईल मॅन म्हणून त्यांची एक ओळख होती आणि एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी देशसेवेसाठी आपलं पूर्ण जीवन बहाल केलं आणि लहान मुलांना सुद्धा ते अत्यंत प्रिय होते. त्यांनी आपल्या देशसेवेसाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं आणि प्रामाणिकपणा आणि अनुशासन हे त्यांच्या अंगी त्यांच्या वडिलांच्याकडूनच गुण आले होते. तर त्यांच्याविषयी आता आपण माहिती जाणून घेऊया. अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे फक्त भारतातील मुलांनाच नाही तर सर्व भारतीयांचे परमप्रिय व्यक्तिमत्व होते. मुले यांना अत्यंत श्रद्धेने काका कलाम असे म्हणत. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव डॉक्टर अबुल पाकीर जुनेलाबुद्दीन अब्दुल कलाम हे होते. यांचा जन्म 15 ऑक्टोबर सन 1931 साली झाला. तामिळनाडूतील रामेश्वरमधील एका छोट्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील, त्यांचे हे जे कुटुंब होतं ते एक मध्यमवर्गीय परिवारातील होते. कलाम यांनी आपल्या वडिलांच्याकडून प्रामाणिकपणा आणि अनुशासन घेतले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रामेश्वरमध्येच झाले. सन 1954 मध्ये त्यांनी BSc पर्यंत शिक्षण पूर्ण केले. यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले. सन 1958 मध्ये वैमानिक इंजिनिअरिंगमध्ये विशेष शिक्षण घेतले. शिक्षणानंतर करिअरला सुरुवात केली. वैमानिक खात्यात अमेरिका आणि युरोप यामध्ये खूप मागणी होती आणि पैसे पण मिळत होते. याची सर्वसामान्य लोक कल्पनाही करू शकत नाहीत. अब्दुल कलाम यांनी आपल्या माय जर्नी या रचनेमध्ये आपल्या पुस्तकात लिखाण केले होते. विदेशात खूप छान करिअर होते. देशाची सेवा करायची का पैशाने मालामाल व्हायचे, पण त्यांनी निश्चित केले की पैशासाठी विदेशी जाणार नाही, देशसेवेची संधी गमावणार नाही आणि DRDO जोडले गेले आणि इथे डॉक्टर RS वर्धमान यांच्या मार्गदर्शनाने सुपरसॉनिक टार्गेट एअरक्राफ्ट बनवायचे कार्यभार सांभाळला. या क्षेत्रात त्यांनी नवनवीन टेक्निकचा शोध लावला. नंतर बेंगलोरमध्ये कार्य केले, जिथे ADA मध्ये डिझाईन करण्याचे काम केले. स्वदेशी एअरक्राफ्टला नंदी नाव दिले गेले. यांच्या यशस्वी प्रयोगानंतर अधिक शक्तिशाली विमान तयार करण्याची प्रेरणा दिली. सन 1962 ते 63 भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन इस्रोच्या विभिन्न पदांवर काम करत अनेक प्रणालीवर काम केले. 1980 मध्ये रोहिणी नावाचे उपग्रह यशस्वीरित्या सोडले गेले. या यशासाठी त्यांना सन 1981 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. सन 1942 मध्ये गाइडेड मिसाईल प्रयोगामध्ये IGMDP चा कार्यभार स्वीकारला. त्यांनी छोटे, मध्यम, मोठे अनेक प्रकारचे मिसाईल क्षेपणास्त्राचे निर्मिती केले. 27 जुलै 1983 जमीन ते जमीन आग्नेय क्षेपणास्त्र विशेष लक्ष दिले. त्यांनी तेजस्वी मन या पुस्तकात स्वप्न याविषयी, स्वप्नच विचार बनवतात आणि विचारच कर्माद्वारे आपल्या समोर येतात. अगर स्वप्नच नसेल तर क्रांतिकारी विचारच होणार नाही. स्वप्नांवरच सफलता टिकते असा त्यांचा ठाम विश्वास होता. यानंतर त्यांनी त्रिशूल, पृथ्वी, नाग, आकाश प्रक्षेपास्त्र बनवले. 1990 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. 25 नोव्हेंबर 1957 ला भारतरत्नाने गौरवण्यात आले. मे 1958 मध्ये त्यांच्या निर्देशनाखाली पोखरणमध्ये विस्फोट केले गेले. हे सर्व सफल झाले. परमाणूचे जनक म्हणून ओळखू जाऊ लागले आणि मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. अब्दुल कलाम 18 जुलै 2002 ला भारताचे 11वे राष्ट्रपती बनले.
यांची साधी राहणी, उच्च विचार यावर त्यांचा विश्वास होता. कविता करणे, वीणावादन करणे हा त्यांचा छंद होता. हे शुद्ध शाकाहारी होते. लहान मुलांबद्दल त्यांना खूप प्रेम, आपुलकी वाटत असे. आणि 27 जुलै 2015ला हृदयविकाराच्या झटक्याने शिलाँगमध्ये निधन झाले. डॉक्टर कलाम यांचं जीवन सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार. स्वप्न तीन असतात जी तुम्ही झोपेत बघता. स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. वाट बघणाऱ्यांना तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात. ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झाले. स्वप्न खरं होण्याआधी तुम्हाला स्वप्न बघावी लागतील. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे तपावे लागेल. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या सवयीच तुमचे उद्याचे भविष्य बदलतील. तुमच्या सवयी बदला आणि मग तुमचे भविष्य बदलेल. प्रेम करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य कमी पडते. काय माहीत लोक राग करण्यासाठी वेळ कोठून काढतात. प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने केलेला प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही. जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊलखुणा उमटवायच्या असतील तर एकच उपाय आहे, कधीच पाऊल मागे घेऊ नका. आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरून पाहिली जाते, शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते आणि आदर, इज्जत, पैसा पाहून दिली जाते. एखाद्याला हरविणे खूप सोपे आहे, परंतु एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे. काळ्या रंगाला अशुभ मानले जाते, परंतु शाळेतील काळ्या रंगाचा फळाच विद्यार्थ्यांचे आयुष्य, त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवते. यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका, त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशी लोकांचे चरित्र वाचा, त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्यामधील क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात. मी हँडसम व्यक्ती नाही आहे, पण मी माझे गरजू समवनला मदत म्हणून देऊ शकतो. सुंदरता ही मनात असते, तोंडावर नव्हे. कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते, कारण आज मी मागे वळून बघतो तर माझे मार्क्स मला हसवत नाहीत, मित्रासोबतच्या घालवलेल्या आठवणी मला हसवतात. 2 परिस्थितीमध्ये नेहमी शांत राहा. 1. जेव्हा तुम्हाला वाटेल की व्यक्ती तुमच्या शब्दांवरून तुमच्या भावना समजू शकणार नाही, आणि 2. जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला तुम्ही शब्दही न बोलता समजून घेईल. जुने मित्र सोन्यासारखे असतात आणि नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्हाला हिऱ्यासारखे मित्र मिळतील तेव्हा सोन्यासारख्या मित्रांना विसरू नका, कारण सोन्याची अंगठीच हिऱ्यांना पकडून ठेवू शकते. प्रेम आंधळे असते हे खरे आहे, कारण माझ्या आईने मला न बघताच
प्रेम करणे सुरू केले होते. पहिल्या विजयानंतर थांबू नका, कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरलात तर तुमचं पहिलं यश नशिबाने मिळालं होतं, हे म्हणण्यासाठी अनेक जण तयार असतात. महान स्वप्न पाहणाऱ्यांचे महान स्वप्न नेहमीच पूर्ण होतात. माणसाला समस्या, अपयशाची आवश्यकता असते, कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते. छोटे ध्येय ठेवणे अपराध आहे. तुमचे ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे. तोपर्यंत लढणे थांबवू नका, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही एकमेव आहात. जीवनात एक ध्येय ठेवा. सतत ज्ञान प्राप्त करत राहा. कठोर मेहनत करा. महान जीवन मिळण्यासाठी नेहमी कार्यरत राहा. जर आपण स्वतंत्र नसणार तर कोणीच आपला आदर करत नाही. आकाशाकडे बघा. आपण एकटे नाही आहोत. संपूर्ण ब्रह्मांड आपल्यासाठी अनुकूल आहे. आणि जे स्वप्न बघतात, मेहनत करतात, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ देण्यासाठी ब्रह्मांड नेहमी तयार असते. तरुणांना माझा संदेश आहे की वेगळ्या पद्धतीने विचार करा. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि जे अशक्य आहे ते मिळवा. तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन ध्येयावर लक्ष द्यायला पाहिजे. पावसामध्ये सर्व पक्षी आश्रय शोधतात, परंतु गरुड ढगांच्याही वर उडून पावसालाच अवॉइड करतो. समस्या सर्वांसाठी सारख्याच असतात, परंतु तुमच्या त्या समस्याबद्दलचा ॲटिट्यूड खूप मोठा बदल घडवतो. मला पूर्ण विश्वास आहे, ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल तो यशासाठी आवश्यक तेवढी महत्त्वाकांक्षा ठेवू शकत नाही. सर्वांकडे एक समान टॅलेंट नसते, परंतु टॅलेंट निर्माण करण्याच्या संधी सर्वांकडे नक्कीच असतात. सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका, कारण कधीकधी अनेक चाव्यातील शेवटची चावी कुलूप उघडू शकते. सक्रिय व्हा. जबाबदारी घ्या. त्या गोष्टीवर काम करा ज्यावर तुमचा विश्वास आहे. जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांच्या हाती देत आहात. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो. यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे. योग्य निर्णय कसे घ्यावे? योग्य निर्णय अनुभवाने घ्यावे. आणि अनुभव कसे घ्यावे? चुकीचे निर्णय घेऊन. इंग्रजी शब्द एंड चा अर्थ शेवट नसून प्रयत्न कधीच वाया जात नाहीत असा होतो. फेलचा अर्थ अपयश असा होत नाही, शिकण्यासाठी पहिला प्रयत्न असा होतो. अशा या आपल्या मिसाईल मॅनला सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टीव्ही चॅनलतर्फे विनम्र अभिवादन.